उपस्थित सर्व माता पिता बंधू भगिनी, अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र डोणगाव श्री महादेवाच्या या प्रांगणामध्ये शंभू महादेवाला वंदन करून, आपल्या सर्व संत मायबापांना वंदन करून या कार्यक्रमाचे, या सप्ताहाचे सर्व आयोजक, संयोजक, प्रायोजक, त्याचप्रमाणे ज्यांच्या विशेष या ठिकाणी माध्यमातून मला हा संपर्क झाला असे परम आदरणीय माझे मित्रवर्य आमचे अण्णा महाराज यादव, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण आमचे बंडू महाराज कोटरे आणि सर्व समस्त सप्ताह कमिटी, समस्त ग्रामस्थ, सर्वच आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून माझ्या आजच्या या सेवेला मी या ठिकाणी प्रारंभ करतो आहे। आज श्रावणी सोमवार आहे। भगवान महादेवाच्या या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम करण्यासाठी मला अतिशय या ठिकाणी आनंद प्राप्त झालेला आहे, कारण जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली। इथे उभा राहण्यासाठी, तुम्हाला या ठिकाणी संबोधित करण्यासाठी, तुम्हाला सांगण्यासाठी, तुम्हाला बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी माझ्या आई वडिलांची, संत महंतांची, तुम्हा सर्व संत माय बापांची ही कृपा असेल। त्यामुळे मी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या समोर उभा आहे। आदरणीय सर्व भजनी मंडळ आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सुंदर असं नाथांचं भारुड आपल्याला या ठिकाणी सादर करायचं आहे। सुरुवातीला सुंदर असे साऊंड सिस्टीम आणि चॅनलही पुढे आहे आणि म्हणून सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सुंदर अशा कार्यक्रमाला अगदी वेळेवरती, माणसाने वेळेचं महत्त्व आता जाणून घेतलं पाहिजे आणि मग आपणही वेळेवरती आलात आणि कार्यक्रमही वेळेवरती या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आणि कुठलंही कार्य म्हटलं की त्याचा श्री गणेश होत असतो आणि भगवान महादेवाच्या, शंभू महादेवाच्या प्रांगणामध्ये श्री गणेशाचं स्तवन होणं ही भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून आपल्या सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी आपल्याला करायची आहे। सर्वांचं स्वागत करून या कार्यक्रमाचा प्रारंभ। श्री संत एकनाथ महाराज आणि नाथ
महाराज म्हटलं की नाथांचं भारूड, आणि म्हणून भारूड म्हटलं की सोंग आलं, आणि त्याच्यातून उद्बोधन प्रबोधन जे दोन अर्थाने आपल्याला या ठिकाणी करायचंय. आता भारुडाचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही पाहिलं असेल, मी लोकमतला त्याच्यावरती लेख आता माझा प्रसिद्ध झाला वर्धापन दिनाच्या निमित्तानं. बहुरंगी भारूड. भारूड किती महत्वाचं आहे. भाव भक्तीनं आरूढ असणारं, परंपरेने चालत आलेलं ज्ञान आणि आपल्या सर्वसामान्य जनतेला साजेल, पटेल, समजेल, उमगेल अशा भाषेमध्ये नाथांचं भारूड आहे. विविध रूपक लिहिली, जोशी लिहिला, एडका लिहिलं, बुरगुंडा लिहिलं, नवरा बायकोचं भांडण लिहिलं, पक्षी बोलायला लागले, प्राणी बोलायला लागले, स्वभाव गुण सांगितले. म्हणून भारुडाचे मुख्यत्वे 3 प्रकार पडतात. आता तुम्ही किती पाहिले मला माहित नाही. पहिलं असतं सोंगी भारूड, जे सोंग रूपी सादर केलं जातं. दुसरा असतं भजनी भारूड, जे आपण भजनामध्ये घेत असतो. तिसरा आहे कूट भारूड, ज्यामध्ये कूट प्रश्नावरती उकल करावी लागते. आणि आणखीन एक प्रकार आता रूढ झालेला आहे, जुगलबंदी भारूड. तेही आपण सांगोला भागामध्ये या ठिकाणी सादर केलं जातं. म्हणून हे सगळे प्रकार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे. आणि विशेष म्हणजे शक्ती आणि भक्ती आपले प्राण देणारा त्यांचेच सुपुत्र म्हणजे शंभूराजे, आणि त्यांच्याही प्रति आपण या ठिकाणी जसं भारूड आपल्याला ऐकायचंय तसं महाराज आम्ही नुसतं भारूडच सादर करत नाही, तर छत्रपतींचा पोवाडाही सादर करतो. म्हणून तोही तुम्हाला ऐकायचा आहे, आणि तोही रंगीत संगीत आपल्याला ऐकायचं आहे. म्हणून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदनेने या ठिकाणी होईल. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करून श्री गणेश वंदना. हे तुझा नमो नमो, हे तुझा नमो नमो, तुझा नमो, तुझा नमो, तुझा नमो, तुझा नमो, तुझा नमो नमो ओंकार सत्ता, 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 ओंकार सत्ता, 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 नमो ओंकार सत्ता, तुझा नमो 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 ओंकार सत्ता, सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझा नमो, हे तुझा नमो नमो, तुझा नमो, तुझा नमो, तुझा नमो, तुझा नमो नमो ओंकार सत्ता, 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 नमो नमो ओंकार सत्ता, तुझा नमो नमो ओंकार सत्ता, तुझा नमो नमो ओंकार सत्ता, तुझा नमो नमो ओंकार सत्ता. नमो माय बाबा गुरु कृपा खना, थोडिया वंदना मोह माया, मोहदार माझे कोण निरशित, तुझ बिन दयाला सद्गुरु राया, हे तुझा नमो नमो, हे तुझा नमो नमो, तुझा नमो, तुझा नमो, नमो नमो ओंकार सत्ता, तुझा 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 नमो नमो ओंकार
आनंद सागर त्रैलोक्य आधार गुरुराव गुरुराज स्वामी असे स्वयं प्रकाश ज्या पुढे उदास चंद्रनी रवी शशी अग्नि नेनती ज्या रूपा स्वप्रकाश रूपा नेने वेद तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा 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 ओंकार स्वरूपा नमो ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा नमो ओंकार स्वरूपा नमो नमो ओंकार स्वरूपा नमो नमो ओंकार पैका जनार्दनी गुरु परब्रह्म दयाचे परिणाम सदा मुखे एका जनार्दनी गुरु परब्रह्म दयाचे परिणाम सदा मुखे नमो नमो ओंकार स्वरूपा 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 आणि असं श्री गणेशाला वंदन झालं. परंतु आपल्याला नुसतं गायन ऐकायची सवय नाही, कीर्तन आपण ऐकलं आणि म्हणून तर कीर्तनासारखं या ठिकाणी नाही तर नाथांना थोडस मनोरंजनातून नाथांनी भारुडाची निर्मिती केली की समाजाला कसं पटल रुचल. कारण पूर्वीच्या काळी काय मोबाईल नव्हते, आता निघेत मोबाईल, बरोबर की नाही. आता पुढे YouTube चॅनल आहे म्हणून मला फार जपून बोलावं लागेल, नाही एखादा शब्द गेला का घरालाच. कारण प्रत्येकाकडे मोबाईल झाला. एवढंच कशाला, सगळ्यांकडे मोबाईल आहे आणि एखाद्याला जर कळत नसलं ना ते गुगल सर्च वरती माईक चालू करतो, म्हणतो याऊ द्या, ज्याला जे पाहिजे ते बघता येतं. पण काय पाहायचं काय नाही पाहायचं हे आपल्यावरती आहे. जेवढं ते चांगलं आहे तेवढं वाईट सुद्धा आहे, परंतु चांगला त्याचा उपयोग या ठिकाणी केला पाहिजे. म्हणून पुढे बसलेले हे सिंघम म्हणजे हे लहान मुलं आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी, संस्कार फार महत्वाचे आहे. तुम्हाला आज मी मनोरंजनाच्या बरोबर जे प्रबोधन या ठिकाणी सांगणार आहे मी फार मोठा नाही, आधी डोक्यातून काढून टाका की तुम्ही जी टॉकीजला कार्यक्रम केले, सह्याद्री वाहिनीवरती केले, आकाशवाणीला तर चालूच आहे, परंतु वेगवेगळ्या चॅनलवरती जरी मी कार्यक्रम केले असले परंतु आणि ते काढून डोक्यामधून काढून टाकायचे. कारण मी तुमच्या अहमदनगर जिल्ह्यातला आहे, शेवगाव तालुक्यातला आहे, तुमच्या सारखाच एका खेड्या गावामध्ये राहणारा आहे. म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि कुणाला टेन्शन द्यायचं नाही, हसत खेळत राहायचं. कारण सगळे अपडेट झाले म्हणून टाळी वाजवण्यामध्ये कंजूसपणा करायचा नाही. आताच नका वाजवू, हे सांगतो. काही काही गावामध्ये लई कंजूस माणूस असते, लई कंजूस, एवढे कंजूस त्यांना म्हटलं ना कीर्तनामध्ये सुद्धा टाळी वाजवा नाहीच वाजवणार. एखाद्याला म्हटलं ना हसा हसा, किती विनोद करू द्या, बरं काही काही माणसं हसतच नाही हसत. काय होतं त्यांना काय माहिती, हसतच नाही. म्हणून कंजूसपणा करायचा नाही. मी तुम्हाला एक कंजूसपणाचं सुरुवातीला एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मग आपल्याला पुढचं भारूड या ठिकाणी सादर करता येईल. एका गावात एक कंजूस होता, बरं का मुलांना तुम्ही ऐका. एका गावात एक कंजूस होता, एवढा कंजूस त्याच्या सासरवाडीच्या लोकांनी त्याने एक शर्ट शिवला. धोंड्याच्या महिन्यात येते ना जावई, धोंड्याच्या महिन्यात आलते ना जावई, जावायला कपडे केले आणि तो धोंड्याच्या महिन्यातला जावई कपडे केल्यानंतर तो सगळ्या गावात फिरायला लागला. त्याच्या गावात आल्यानंतर तो कंजूस होता आणि सासरवाडीचा घेतलेला शर्ट अंगात घातला सगळ्या गल्लीने फिरायला लागला. दोडगाव मध्ये सांगायला लागला सासरवाडीचे कपडे. त्याचे मित्र म्हणे भाऊ आम्हाला पण सासरवाडी आहेत पण आता 3 दिवस झाले तो शर्ट आहे अंगावर, जरा धुवून घाल. पण हा एवढा कंजूस होता
काय शर्ट काढायला तयार नाही. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, एवढा कंजूस सासवडीचं शर्ट काढायला तयार नाही. पण कालांतराने काय झालं, त्याच्या पाया फाटल्या. तुम्ही मात्र आता टाकून दिला असं. कशाचं टाकून दिलं? हे एवढं कंजूस होतं, त्यांनी पाया काढून टाकल्या, त्याची कोपरी शिवली. म्हणे उन्हाळ्यामध्ये घालायला काम आहे कोपरी, म्हणजे हा पट्टी शिवली. हा पट्टी ती कोपरी सुद्धा वापरली कोपरी गेली फाटून. ते म्हणतात आता काय कंजूसपणा केली, दिली असं घ्या. कशाची फेकून दिली? हा एवढा कंजूस होता, त्याने उरलेलं कोपरीचं कापड घेतलं, त्याची हाफ चड्डी शिवली. बोल पुढा. हाफ चड्डी घालायला लागलं, हाफ चड्डी सुद्धा वापरली चड्डी गेली फाटून. ते म्हणतात आता काय कंजूसपणा केली. बरोबर की नाही करून? आता काय कंजूसपणा? हा एवढा कंजूस होता, त्याने उरलेलं ते हाफ चड्डीचं कापड घेतलं, फाटलेलं टेलर कडे गेला आणि त्याच्याकडून लंगोट शिवून आणली. म्हणजे कुस्त्या खेळायला आगामीमध्ये काम आहे. एवढा कंजूस. लंगोट शिवली, लंगोट सुद्धा कालांतराने शिजून तिचे तुकडे झाले. ते म्हणतात आता काय कंजूसपणा करी. पण हा एवढा कंजूस होता, त्याने उरलेलं लंगोटीचं कापड घेतलं, त्याची नाडी तयार केली, पायदानाला घातली. एवढा कंजूस. पायदानाला घातले, ते म्हणतात प्रश्न मिटला. पायदानाची नाडी सुद्धा झिजून तिचे तुकडे झाले. ते म्हणतात आता काय कंजूसपणा करी. हा एवढा कंजूस होता, त्याने उरलेले ते नाडीचे तुकडे घेतले आणि चिमणीला वाघ घातली. एवढा कंजूस. आता म्हणतात चिमणीला वाघ घेतली, प्रश्न मिटला. आता काय कंजूसपणा करेल. पण चिमणीची वाघ सुद्धा जळून राख झाली. तुम्ही म्हटला तिच्या सर्वकडे फेकणार काय कंजूसपणा करेल. हा एवढा कंजूस होता, हा त्या चिमणी खालची दिव्या खालची राख हातावर घ्यायचा आणि रोज सकाळी त्याने दात घासायचा. म्हणजे एवढा काय कंजूसपणा टाळी वाजवण्यामध्ये करायचा. ते तुम्हाला कळलेलं आहे. आता पहिली गोष्ट, मी लहान होतो, कमीत कमी 4थी-5वी ला असेल, तेव्हापासून मी कार्यक्रम करतो. 4थी-5वी ला. आणि आवाज चांगला होता, शाळेमध्ये कार्यक्रम करायचो. पुढे शाळेमध्ये अनेक स्पर्धा गाजवल्या, नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि पुढे चालून आकाशवाणीची पहिली परीक्षा 2007 साली दिली. पहिल्याच प्रयत्नामध्ये पास झालो आणि जी आकाशवाणी पुणे केंद्रावरती 2007 सालापासून भारूड सादरीकरणाला सुरुवात झाली. पुढे दूरदर्शनला 2011 ला धिनाधीन हा अतिशय प्रसिद्ध असणाऱ्या कार्यक्रमामध्ये भारूड सादर केलं. संपूर्ण महाराष्ट्रात नाव झालं. आणि मग जी टॉकीच्या मनमंदिरा गजर भक्तीचा असेल किंवा अनेक चॅनेलवरती कार्यक्रम झाले आणि देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नायडू साहेबांच्या हस्ते राष्ट्रीय भारूड रत्न म्हणून पुरस्कार मिळाला. आता इकडे महिला मंडळ दिसते तुम्हाला, आता 50% एसटी फ्री झाली. बरोबर, 50%. आता मी पंढरपूरला गेलो परवा दिवशी, अख्खी महिलांनी एसटी फुल. आता एसटी महिलांनी फुल झाल्यावर कंडक्टर तिकीट काढीत माझ्या जवळ आला. मला म्हणे सर तिकीट. म्हणलं त्या तरी हाफ आहे, मी तर एकदम फ्री. विकास काय म्हटलं, मला पुरस्कार असल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचा महाराष्ट्र शासनाचा मला 100% सवलती आयुष्यभर. त्या असं माग फिरलं त्यांनी कस करूच पाहिलं. म्हणून आता तुम्हाला 50% आरक्षण आलेलं आहे. त्याबद्दल तुमचं स्वागत करून सावधान पहिलं भारूड सादर करतो. सावधान. कसं सावधान होतं? सावधान. बघा सावधान झालं. असंच सावध केलं आमच्या संतांनी आम्हाला. आमच्या संतांनी सांगितलं सावधान, आता सावध व्हा. या आयुष्याचं महत्व सांगितलं. कसं आहे तुमच्यासाठी घेतो मी भारूड. कारण आता काय झालं, आवाज लय वाढला. मी काय केलं, एसटी बसलो, तोड बांधतो आणि एसटी मध्ये गप्पा चालू असतात माता भगिनींच्या, आमच्या मंडळींच्या, आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकायला भेटत, काही किस्से ऐकायला भेटत ना. आणि त्याच्यामुळे मला अनेक किस्से ऐकायला मिळाले. तो 2 बाया इतक्या भांडत होत्या जागेवर, तुझी जागा का माझी जागा, तुझी जागा का माझी जागा. म्हणलं जागा तुमच्या दोघींची नाही, ती महामंडळाची आहे, बसा. म्हणून सावध व्हायचं. म्हणून तुमच्यासाठी भारूड सादर करणारे मी याच्या नंतर नवरा बायकोचं भांडण. आता ह्या म्हणत्या एक बळ चालू
आणि दोन म्हाताऱ्या आमच्या कालच्या कार्यक्रमाला होत्या आणि त्या अशा समोर बसल्या होत्या. एक म्हातारी काय म्हटली, आता मी म्हटलो आता याच्यानंतर मी भारूड गाणार आहे नवरा बायकोचं भांडण. ती म्हातारी दुसऱ्या म्हातारीला काय म्हटली, चल उठ घे चल घे. तिने काय झालं, ती ते महाराज म्हणते नवरा बायकोचं भांडण. आताच माझ्या घरी म्हाताऱ्या सगळं भांडले, इथं आलं म्हणलं चांगलं ऐकवतं, इथं नवरा बायकोचं भांडण. म्हणलं ते भांडण नाही सांगितलं आजीनी, नाथ महाराजांनी सांगितलं तत्वज्ञानाचं. आणि नवरा कुठला, बायको कुठली, सासू सासरे कुठले, त्याचं भारूड मी तुमच्या समोर सादर करणार. ती बरं 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 मग बसले. तसं तुमच्यासाठी अगदी सुंदर भारूड ते सादर करणार आहे. तर तुम्ही सावधान सावधान आणि सावधान 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 त्याच्यातून माणसं बदलले किती याला महत्व आहे. झाले तुझ्या आयुष्याचे पारायण, बोला तुम्ही बोलावाचे नारायण, बोला तुम्ही बोलावाचे नारायण. मुखी म्हणसेल तो नारायण. तीन प्रकारचे सावधान असतात. सावध होऊन ऐका बर का. आणि ही जागा जरा ऐकण्याची, नाही तर कुणी कुणाचं ऐकत नाही. एवढंच काय, उघड्यावरती जर कार्यक्रम असला सप्ताह सोडून तर लई तर अर्धा तास बसत येत. कुठं बी कुठला कार्यक्रम असत, मग नंतर कसं म्हणते चला त्यांचं सांगायचं काम आहे, आपलं ऐकायचं काम आहे, पुढे बसा बघू मोबाईल बघू. म्हणून ऐकायचंय ठिकाण आहे, म्हणून आपल्याला ऐकायचंय, नुसतं ऐकायचं नाही. तीन सावधान असतात. पहिलं सावधान सावधान घाटामध्ये लिहिलेलं असतं धोक्याचं वळण. आणि ड्रायव्हरने सूचना पाळली तर गाडी व्यवस्थित जाईल सावताड्याच्या घाटातून, आणि नाही पाळली तर ऍक्सिडेंट होण्याची भीती असते. दुसरं सावधान असतं सावधान बाळे जरा आजान कलिके जशी पतीच्या घरा संसारे तुम्ही पिहा होऊ नका. सौदीला पाखरा वसते शांती सुखानी सदनी, ज्याचे कुटुंब लहान नांदावे आता सुखे उभयता व्हावे तुम्ही सावधान. शुभमंगल. काही तरुण मित्र म्हणले असते, आमच्या अण्णा महाराजांनी, आमचे बंडू शेठ यांनी, सगळ्यांनी सप्ताह कमिटीनी सामुदायिक विवाह सोहळा नाही ठेवला. आपल्याला कधी निमंत्रणच नाही मिळालं. कारण आता काय झालं, माझ्या गावात सकट प्रत्येक गावाच्या येशीमध्ये 30 ते 35 वयोगटातली किमान 25 पोरं बसलेले असतात वेटिंग लिस्ट. कारण मुलीच या ठिकाणी मिळत नाही, मुलींची संख्या कमी व्हायला लागली, म्हणून ते सावधान नाही. तिसरं सावधान असतं सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून झालंय तुझ्या आयुष्याचे पारायण, सांग वेड्या सांग कधी मुखी म्हणशील तो नारायण. सावधान 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 आणि मग हे 10 वर्ष बालपण. हे बघा बरं, निरागस मुलं 10-10, 12-12 वर्षाचे. आता हे जर इथं उड्या मारायला लागले,
चिमटे घ्यायला लागले, गडबड गोंधळ करायला लागले. बघणारे बाकीचे काय म्हणते, मुलं आहेत ते. अहो ती मुलं म्हणजे काय, देवाचा अवतार आहे, भगवान महादेवाचा भोळा अवतार आहे. मुलं म्हणजे मुलंच आहेत ते. 10 वर्ष हे बालपण असतं. पण यांच्या जागेवर जर एखादा 80 वर्षाचं म्हातारं बसलं वाळूवर टेपून, पाय लांबून, आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला जर त्यांनी खडे हाणली, बघणारे काय म्हणते, काल चांगलं होतं, आज सांगता सप्ताची हे सरकलं तर नाही. म्हणजे ज्या त्या वयामध्ये त्याच्या गोष्टी चांगल्या दिसत्या. म्हणून यांचं बालपण कोणी हिरावून घेऊ नका. आणि आई वडिलांनी यांच्यावरती सक्ती करू नका. तुला असाच अभ्यास करावा लागेल, तुला हेच करायचंय, तुला तेच करायचंय. अभ्यास करावा, पण या मुलावरती सक्ती करू नका. त्यांचं हे निरागस बालपण आहे, ते त्यांना जगू द्या जसं आपण जगलो. आजही म्हातारे माणसं म्हणतात ना, पहिलं नव्हतं वास, पहिलं कसं होतं आणि कसा सकस आहार होता. एका म्हाताराला मी म्हणलं, बाबा वय किती? ते म्हणतो 100. मला तर अशी चक्करच आली. म्हणलं 100? इथपर्यंत कधी लागा ना आमचा नंबर. ते म्हणे खाल्लेलंय खाल्लेलंय. म्हणलं काय खाल्लंय? ते म्हणे आम्ही सकाळी सकाळीच ना दुधाचा काला खायचो, बाबऱ्याच्या वाट्या खायचो. म्हणलं आता सकाळी सकाळी काय ढोकळा, वडापाव, नूडल्स, कुरकुरे. आणि त्याच्यामुळं आयुष्य आपलं कमी होत चाललंय माझ्या सकट. म्हणून सावध व्हा. या ठिकाणी मला सांगायचंय, 10 वर्ष बालपण, 18 वर्ष तारुण्यपण, अंगी तुझ्या सुटले मदन, मग नाहीसा होशी तू सावधान. जे आयुष्य सळसळ तारुण्य आहे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनामध्ये. जसे आमचे अण्णा महाराज, बंडू महाराज आणि सर्व जी तरुण मित्र मंडळी या ठिकाणी या सप्ताहामध्ये अध्यात्माचं काम करताय, कुठली गोष्ट तुम्हाला कमी पडणार नाही. असं तरुणांनी सहभागी व्हावं. सावधान 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 25 वर्षाचं वय झालं, 100 पर्यंत सांगतो, लवकर लवकर सांगतो. कारण मला असं कळलेलंय, जसं कीर्तनाला 2 तास अवधी असतो, बरोबर. काल्याच्या कीर्तनाला काही दंडक असतो, चरित्र ते उच्चारावे ते गेले, जे गोकुळामध्ये झालेलं असतं भगवान श्रीकृष्णाचं, आणि ती महती सांगायची असते. तसं भारुडामध्ये असं आहे, भारुड पहाटे 4 वाजेपर्यंत जरी चाललं तर कोणी उठायचं, कारण आता जेवण भरपूर केलंय ना. आपल्या सगळ्या सांगताचा दिवस आहे, त्याच्यामुळं आम्ही मला काय कुठे लांब जायचंय, फक्त 150 किलोमीटर, जास्त काही नाही. आणि म्हणून दादा या पचिरंगाच्या बाटा, 25चा गर्व मोठा, आई बाबा संगे तंटा, आणि बायकोचा प्रेम की रे मोठा. आणि 25 वर्षामध्ये एकदा का लग्न झालं आणि डोक्याला मंडवळी बांधली. काय बांधली? मन ढवळी. मनामध्ये गडबड चालू झाली. आणि मग एकदा का माप ओलांडून लक्ष्मी घरामध्ये आली. आणि मग आना चालू झालं. काय काय आना? पहिल्याच दिवशी मला ब्युटी पार्लर मध्ये घेऊन जाणं, आणि अजून काही दिवस गेल्यानंतर किराणा आणा, गॅस भरून आणा, दळण्याचा डब्बा गिरणीतून आणा, मुलांना शाळेत घेऊन जाणं, भाजी मंडईमध्ये जाणं. शहरातले तर जवळजवळ 90% काम पुरुषाकडे. इथले नाही बरं का तसलं, इथं मला काय वाटत नाही तसलं. गॅस भरून आणा, मी जर जेवायला बसले, तुम्ही माठाजवळ उभे असले, तुम्ही पाणी प्या ना, मला एक तांब्या भरून द्या. म्हणजे ऑर्डर चालू झाली, संसार पाठीमागे लागला. 25चा गर्व मोठा, आणि आई बाबा संगे तंटा, बायकोचा प्रेम की रे मोठा. सावधान 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 सावधान
मग तिसाची होय भरती 30 वर्षाचं वय झालं आणि मग 30 वर्षाचं वय झाल्यावर काय होतं आपल्या आशाताई आणि आपल्या सेविकाताई नर्स दिदी घराकडे येतात बाळाला ढोल द्यायला घेऊन या टायमिंग हुकू नका तिसाची होय भरती कन्या पुत्र तुला प्राप्त होती याचीच पडे तुला भ्रांती बाबा नकळे शिव स्वरूपाची कीर्ती अरे संसार जरी पाठीमागे लागलं ना तरी पण आपण अध्यात्माकडे आलं पाहिजे जसं तुम्ही रोज आले अध्यात्माचं सेवन केलं अरे पर्जन्यमान बिघडायला लागलंय कोरोनाने धक्का दिलाय आपल्याला सावध व्हा जरी चांद्रयान 3 आपल्या मोहीम फत्ते झाली यान उतरलं परंतु त्याला सुद्धा अध्यात्माचा या ठिकाणी महत्व त्यांनी जाणलं अध्यात्म महत्वाचा आहे कारण अध्यात्म आणि विज्ञान याही नाण्याच्या 2 बाजू आहेत म्हणून इकडे आलं पाहिजे आणि मग तिसाची होय भरती कन्या पुत्र तुला प्राप्त होती याचीच पडे तुला भ्रांती बाबा नकळे शिव स्वरूपाची कीर्ती सावधान 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 आता 40 वर्षाचं वय झालं आणि मग 40ची होय भरती आणि मग डोळ्याला चष्मा लागला आली बघा 40 डोळ्याला गली तुझ्या जानसी जवळ सोनी बाबा तुला कोणी दिसेना आणि मग टूल वरती बसवते दिसत का अक्षर दिसत किती आहेत 2 किती आहेत 10 आणि मग ही 40 ही नजर कमी यायला लागते परंतु जोपर्यंत आपण चांगल्या तारुण्यामध्ये आहोत जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे तोपर्यंत वारी केली पाहिजे तोपर्यंत की नाचून कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे अध्यात्माकडे आलं पाहिजे म्हणून माझे नाथ महाराज सांगायला लागले डोळा लागली 40 जवळ सोनी बाबा तुला कोणी दिसेना नयनी वयाची आल्या 50 विचार करणार